नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय। नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या हिंसाचारादरम्यान करण्यात आला असून या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ला, पोलिसांची वर्दी खेचण्याचा झाला प्रयत्न, खाकीला हात लावण्याची हिम्मत कोणाची? नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान काही माथेफिरूंनी अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्यानं आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महिला कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनेची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर गणेशपेठ पोलिसांमध्ये या जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्त असताना त्यांचा देखील विनयभंगला, त्यांची वर्दी जी आहे ती खेचण्याचा प्रयत्न केला गेला, अश्लील शेरेबाजी झाली असा देखील प्रकार। हा, त्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये जे काही स्टाफला आमच्या त्याच्यामध्ये हल्ला करण्यात आला त्या पद्धतीने FIR मध्ये नोंद आहे आणि त्या आरोपींचा शोध घेण्याचा सुरू आहे। खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली। मात्र ही घटना घडत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। यातच अंधाराचा फायदा घेत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नागपूरमध्ये घडलेल्या घटनेनं आता राज्यभरातून संतापाची लाट उसळलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।